लक्ष द्या इथे. आता मगाच्या लेक्चरमध्ये काय बघितलं होतं आपण की पॉवर पॉईंटमध्ये प्रेझेंटेशन बनवलं होतं, बरोबर आहे. काय बनवलं होतं, पॉवर पॉईंटमध्ये एक प्रेझेंटेशन बनवलं होतं. पण त्यामध्ये काय घेतले होते की फक्त अलग अलग पिक्चर इन्सर्ट केले होते, बरोबर आहे ना. त्या स्लाईडमध्ये काय केले, फक्त अलग अलग पिक्चर इन्सर्ट केले होते. आता आपण समजा एखाद्या कोणत्या तरी टॉपिकवर आपल्याला प्रेझेंटेशन बनवायचं आहे. आता कोणता टॉपिक आपण सिलेक्ट करू शकतो. समजा माझी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे, समजतं ना. समजा आपली काय कॉम्प्युटर म्हणजे संगणकची इन्स्टिट्यूट आहे, संस्था आहे. त्या संस्थेमध्ये कोणते कोणते आपण कोर्सेस शिकवतोय, त्या कोर्सबद्दल आपल्याला माहिती सांगायची आहे. समजा एखादा विद्यार्थी इन्क्वायरी करण्यासाठी आला, समजतं ना, एखादा विद्यार्थी चौकशी करण्यासाठी आला की कोणते कोणते कोर्सेस आहेत, ते कोर्स आपल्याला त्याला व्यवस्थित समजावून सांगायचे आहेत. तर आपण काय करणार, पॉवर पॉईंटमध्ये काय करणार, एक प्रेझेंटेशन तयार करणार. समजतं ना की आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये कोणते कोणते कोर्सेस आहेत, त्या कोर्सची फीस किती आहे, ते किती महिन्यासाठी आहेत, म्हणजे ड्युरेशन किती आहे, समजतंय. त्यामध्ये कोणते कोणते सब टॉपिक शिकवले जातात. मग हे सर्व आपण काय करणार, एक प्रेझेंटेशन तयार करून ठेवणार. मग आता आपण काय बघतोय की आपली कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये अलग अलग कोर्सेस चालत आहेत, समजतंय. मग सर्वप्रथम काय येणार की पॉवर पॉईंट ओपन करा. माहिती आहे ना, पॉवर पॉईंट ओपन करायचं आहे. जसं पॉवर पॉईंट ओपन केल्यावर समोर काय येणार, प्रेझेंटेशन 1 किंवा अशी एखादी फाईल येणार. सध्या कुठे आपण होममध्ये आहे ना. आता सध्या काय ते पहिली स्लाईड आपली. आता या पहिल्या स्लाईडमध्ये काय लिहायचं आहे, मला कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटबद्दल माहिती लिहायचं आहे. मग मी काय लिहिणार, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचं नाव लिहिणार, बरोबर आहे, त्याचा ॲड्रेस लिहिणार, बरोबर आहे. इथे लिहिलं ना क्लिक टू ॲड टायटल. सध्या इथे मी काय लिहिलं, समजा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचं नाव लिहिलं, समजा लिहिलं आहे. आता साईज वगैरे वाढवायची आहे, सिलेक्ट करा. माहिती आहे ना साईज कुठून वाढवणार, होम. हे दिसतंय इथून ग्रो फॉन्ट दिसतं ना, इन्क्रीज द फॉन्ट साईज, बोल्ड केलं समजा. आता बघा हे दुसऱ्या लाईनवरती आलं ना. मग आपण काय करू शकतो, या टेक्स्ट बॉक्सची साईज थोडी वाढवा. घेतला इथपर्यंत, या साईडनी पण टेक्स्ट बॉक्स इथे घेतला, बरोबर. अजून साईज वाढवायची, अजून साईज वाढवू शकतो. हॅलो. आता टेक्स्ट बॉक्स वरती घेऊन जायचं, तर काय करत नाही, ते बॉर्डरवरती क्लिक करायचं आहे आणि दिसतोय ते मूव ऑप्शन वरती आला. आता इथे दिलं ना क्लिक टू ॲड सब टायटल. इथे काय लिहिलं, समजा मी ॲड्रेस लिहिला, लिहिला ॲड्रेस, सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, साईज वाढवायची पुन्हा. वाढली साईज, बोल्ड करायचं, बोल्ड करू शकतो आपण. आता हा कलर थोडा अलग दिसतोय बघा, बरोबर ना. मग मला ब्लॅक कलर घ्यायचा आहे. मग कुठून जाणार, दिसतोय ते फॉन्ट कलर, तिथून एखादा कलर सिलेक्ट केला. कळालं एवढं. झाली पहिली स्लाईड, समजतंय. आता ही पहिली स्लाईड क्रिएट झाली ना आपली. आता आपल्याला नवीन स्लाईड घ्यायची आहे. मग नवीन स्लाईड कुठून घेणार, होममध्ये जायचं आहे. होममध्ये जाऊन डायरेक्ट आपण कुठून घेऊ शकतो, इथे दिसतो ना होम न्यू स्लाईड. पण मला इथून अलग टाईलची स्लाईड पाहिजे. मग काय करणार मी, इथे न्यू स्लाईडच्या ॲरोवरती जाणार. कुठे जाणार, न्यू स्लाईडच्या ॲरोवरती आलो, इथे ॲरोवरती. आता ॲरोवरती आल्यानंतर कोणता ऑप्शन घेणार मी, टू कंटेंट. कोणता ऑप्शन घेतला आहे, टू कंटेंटचा अर्थ काय की दोन्ही स्लाईडला आपल्याला म्हणजे दोन्ही साईडला एक बॉक्स दिलेला असणार, बरोबर ना. मी टू कंटेंटवरती क्लिक केलं. हॅलो. आता इथे काय लिहिणार आपण की कॉम्प्युटर कोर्सबद्दल माहिती लिहितो ना. मग पहिले आहे ना ते टायटल. मग टायटलमध्ये काय लिहायचं आहे की कोर्सचं नाव लिहा, की कोणता आपण कोर्स शिकवणार आहे. समजा काय नाव लिहिलं ते मी, काय नाव लिहिलं, डिप्लोमा. त्याची साईज वाढवा सिलेक्ट करून, वाढली साईज. बोल्ड पाहिजे तर बोल्ड करू शकतो आपण. झालं नाव. आता इथे क्लिक केलं, दिसतं ना क्लिक टू ॲड टेक्स्ट. आता डिप्लोमामध्ये कोणते कोणते कोर्सेस शिकवतो ते लिहायचं आहे. काय लिहितो सध्या, समजा काय लिहिलं इथे, MS ऑफिस. आता इंटर करतो, समजा मी फर्स्ट इंटर केलं, अजून एकदा इंटर करायचं आहे. झालं 2 वेळा, अजून एक समजा इंटर केलं, 3 वेळा इंटर केलं. आता MS ऑफिस नंतर काय लिहितो मी, DTP. अजून एकदा 3 वेळा इंटर करतो, 1 2 3, बरोबर आहे. आणि इथे काय लिहिणार आहे, टॅली. समजतंय, MS ऑफिस, DTP, टॅली. त्यांची थोडी साईज वाढवण्यासाठी काय करणार आपण, सिलेक्ट करायचं इथून. इथून साईज वाढवली समजा,
बोल्ड पाहिजे तर काय केलं, बोल्ड. झाले 3 कोर्सबद्दल माहिती लिहून. आता डिप्लोमा नाव लिहिलं ना हेडिंग. मग डिप्लोमाबद्दल काय लिहावं लागणार इथे, तो किती महिन्याचा कोर्स आहे, त्याची फीस किती आहे. मग काय लिहिले ते सध्या मी समजा आता काय लिहिलं पहिले ड्युरेशन, बरोबर आहे. इंटर करून खाली आलो समजा, अजून एकदा इंटर करतो. ड्युरेशन नंतर काय लिहिलं, काय लिहिलं, फीज लिहिले. किती लिहिले, फीज 5,000 रुपये. किती महिन्याचा कोर्स आहे तो, 8 मंथ्स. आता सगळ्यांना सिलेक्ट केलं. पुन्हा इथून काय केलं, बोल्ड केलं समजा इथून, बरोबर. साईज वाढवली तर कदाचित खाली येणार ते, बरोबर आहे. मग साईज पुन्हा कमी करण्यासाठी इथे क्लिक करतो मी. झालं, समजा हीच साईज ठेवली आपण. झालं एवढं. आता हे प्रेझेंटेशन कशावरती बनवतोय आपण, कॉम्प्युटरवरती बनवतोय. कशावरती प्रेझेंटेशन बनवतोय, कॉम्प्युटरवरती. मग एखादा कॉम्प्युटरचा पिक्चर पाहिजे, मग कुठून घेणार कॉम्प्युटरचं पिक्चर, कुठे मिळेल आपल्याला, इन्सर्ट. इन्सर्टमध्ये कुठे ठेवलं आपण, पिक्चर, बरोबर ना. कुठे मिळणार, डी ड्राईव्ह मध्ये असेल कदाचित. हां, बोला कुठे मिळणार कॉम्प्युटरचं पिक्चर, इन्सर्टमध्ये कुठे जाणार आपण, पिक्चर कुठे मिळणार, कॉम्प्युटरमध्ये जायचं आहे. नंतर डी ड्राईव्ह. डी ड्राईव्हमध्ये कोणत्या फोल्डरमध्ये असणार, इमेज फोल्डरमध्ये. मग तो फोल्डर ओपन केला. आता आपल्याला कोणता फोल्डर पाहिजे, कॉम्प्युटर दिसतोय ते कॉम्प्युटर नावाचा फोल्डर सिलेक्ट करून काय केलं, ओपन. दाखवतो अलग अलग पिक्चर. समजा मी हा पिक्चर सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर काय करणार, इथून इन्सर्ट आला. आता साईज मोठी आहे ना पिक्चरची, मग साईज कमी करायची इथून. बघा झाली साईज छोटी, कळालं. समजलं. बनलं एक प्रेझेंटेशन. पहिली स्लाईड आपण कशावरती बनवलं, डिप्लोमा नावाच्या कोर्सबद्दल बनवले, कळालं. पण समजा आता एखादा स्टुडंट आला की त्याला समजा टॅलीबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, की टॅलीची फीस किती आहे, ड्युरेशन किती आहे, बरोबर आहे. ती सर्व इन्फॉर्मेशन आपण याच्यामध्ये लिहिले का, नाही लिहिले. मग आपल्याला काय करावं लागणार, आता अजून 3 नवीन स्लाईड बनवावं लागणार, बरोबर ना. आपल्याला काय करावं लागणार, 3 नवीन स्लाईड बनवावे लागणार. मग सध्या जसं आपण हेडिंग कोणती दिली या स्लाईडला, डिप्लोमा, तशी आपण जी पुढची स्लाईड बनवणार त्याला हेडिंग कोणती देणार, एम एस ऑफिस. मग आपण काय करणार की एम एस ऑफिसमध्ये आपण कोणते कोणते कोर्सेस शिकवतो त्या सर्व कोर्सची माहिती लिहिणार. नंतर काय लिहिणार, पुढची स्लाईड कशाबद्दल बनवणार, डी टी पी बद्दल. आणि पुढची स्लाईड कशाबद्दल बनवणार, टॅलीबद्दल. समजतंय. मग आता काय करणार, आपण एक नवीन स्लाईड घेणार. समजतं ना. त्या नवीन स्लाईडमध्ये कशाबद्दल इन्फॉर्मेशन लिहिणार सर्व, तर एम एस ऑफिसबद्दल. माहिती आहे ना नवीन स्लाईड कुठून घ्यायची, कुठे जाणार सांगा बरं. पहिलं कुठे यायचं आहे, होम. होम नंतर कुठे येणार, दिसते ते न्यू स्लाईड. न्यू स्लाईडच्या ॲरोवरती जायचं आहे ते, आहे ना. कोणती मी घेतली, टू कंटेंटवाली स्लाईड घेतली. कोणते घेणार, टू कंटेंट. आलं. आता पुन्हा या दुसऱ्या स्लाईडवरती क्लिक केलं मी. बघा जरा वरती काय दिलं, हेडिंग आपल्याला एम एस ऑफिसबद्दल बनवायचं आहे ना. मग वरती नाव कसं काय लिहिणार आपण इथे, टायटलमध्ये काय लिहिणार, एम एस ऑफिस. काय लिहिणार टायटल, एम एस ऑफिस. सिलेक्ट करून समजा साईज वाढवली याची, बोल्ड केलं, कळालं. आता एम एस ऑफिस नंतर काय करणार इथे, की एम एस ऑफिसमध्ये कोणते कोणते कोर्सेस शिकवतो ते लिहायचं इथे. काय काय लिहिणार इथे, वर्ड, बरोबर आहे. 3 वेळा एंटर केलं समजा, 1 2 3, बरोबर आहे. वर्ड नंतर काय लिहिणार, एक्सेल. अजून 3 वेळा एंटर केलं आणि काय लिहितो इथे, पॉवर पॉईंट. आपण अजून पण लिहू शकतो इंटरनेट वगैरे, पण सध्या मी 3 लिहिले इथे. सिलेक्ट करून काय केलं, इथून बोल्ड केलं, पुन्हा साईज वाढवली समजा. कळलं एवढंपर्यंत. आता इथे पुन्हा काय लिहायचं आपल्याला, सेम वरती जसं दिलं ना इथे काय लिहावं लागणार, ड्युरेशन आणखीन फीज लिहावं लागणार. मग मी काय करतो, हाच टॉपिकला काय करतो, कॉपी करतो. माहिती आहे ना कसं कॉपी करणार. सिलेक्ट केलं, कॉपी करण्यासाठी कुठे येणार, होम. होम नंतर कुठे यायचं आहे, कॉपी. आलं.
ते कुठे पेस्ट करायचं आहे? तर थर्ड स्लाईडमध्ये आलो. थर्ड स्लाईडमध्ये इथे क्लिक करून काय करणार, एकदा पेस्टवरती क्लिक करायचं आहे. आलं. तेच साईज वगैरे वाढवायची असेल तर आपण साईज वाढवू शकतो पाहिजे तर, आहे ना. इथून समजा मी साईज थोडी या साईडला घेतली, आता साईज वाढवली, राहिलं याच्यामध्ये. कळालं. आता हे प्रेझेंटेशन कशावरती बनवतोय आपण? कॉम्प्युटरवरती. पण आता इथे ड्युरेशन 8 मंथ असणार का? नाही. मग इथे चेंजेस करायचं आहे. मग इथे क्लिक करून डिलीट बटन दाबलं. एम एस ऑफिसचं किती लिहिलं समजा? 2 मंथ. फीज किती लिहिली? 1000. किती लिहिली समजा फीज? 1000. कळेल. हां. आता काय करायचं? एखादा पिक्चर घ्यायचा ना. मग पिक्चर कुठून घेणार? इन्सर्ट पिक्चर. बरोबर आहे. पण समजा आपल्याकडे कॉम्प्युटरचं पिक्चर नसेल, इथे इमेजेस नसेल कॉम्प्युटरची, तर कुठून घेणार मग? क्लिपआर्टवरती जायचं. कुठे जाणार? क्लिपआर्ट. बरोबर आहे. आली बाजूला क्लिपआर्टची विंडो. आता या विंडोमध्ये काय लिहायचं? इथे कॉम्प्युटर लिहायचं. कोणते पिक्चर पाहिजे आपल्याला? कॉम्प्युटरचे ना. मग या विंडोमध्ये काय लिहिणार आपण? कॉम्प्युटर. आणि नंतर कुठे क्लिक करणार आहे? गो वरती क्लिक करायचं एकदा. बघा आले कॉम्प्युटरचे पिक्चर सर्व. जो पण पिक्चर पाहिजे असेल ते क्लिक करा फक्त एकदा. हॅलो. आली स्लाईड. समजतंय? समजा याची स्लाईड साईज वाढवली थोडीफार, झालं प्रेझेंटेशन तयार. समजलं. दुसरी स्लाईड कशावरती बनवली आपण? एम एस ऑफिस बद्दल. कशाबद्दल बनवली आपण दुसरी स्लाईड? एम एस ऑफिस बद्दल. कळालं. आता ह्या विंडोला मी क्लोज नाही करत, तशीच ठेवतोय, कारण आपल्याला पुढच्या स्लाईडमध्ये जर का पिक्चर पाहिजे असेल तर आपण इथून घेऊ शकतो. कळालं. हां. आता बघा पुन्हा इथे सेकंड स्लाईडमध्ये आलो मी, दुसऱ्या स्लाईडमध्ये आलो. बरोबर आहे ना. सध्या कोणती स्लाईड बनवून झाली आपली? एम एस ऑफिस बद्दल बनवून झाली. अशी आपल्याला अजून कोणती स्लाईड बनवावं लागणार? एक DTP आणि दुसरी कोणती? टॅली. कळेल. मग आपण कुठे जाणार? इथे थर्ड स्लाईडवरती जाणार. थर्ड स्लाईडवरती गेल्यानंतर कुठे जाणार? न्यू स्लाईड घेतो ना इथे. मग समजा मी न्यू स्लाईडच्या ऐवजी काय घेणार? याच स्लाईडची काय घेणार? अजून एक डुप्लिकेट कॉपी घेणार. नीट लक्ष द्या इथे. काय बोलतोय मी? स्लाईड आहे ना आपली एम एस ऑफिस, त्या एम एस ऑफिस स्लाईडची काय करणार आपण? एक डुप्लिकेट कॉपी घेणार. मग ती कुठून घेणार डुप्लिकेट कॉपी? आपल्याला कोणाची डुप्लिकेट कॉपी पाहिजे? 3 नंबर स्लाईडची ना. मग सिलेक्ट कोणती स्लाईड असली पाहिजे? तिसरी स्लाईड. कारण डुप्लिकेट कॉपी कुठे येणार? 3 नंबरच्या नंतर येणार. मग कुठे जाणार बघा इथे दिसते, इथे होमवरती न्यू स्लाईडचा ॲरो है ना. इथून ॲरोवरतून कुठे घेणार? कोणती घेणार आपण स्लाईड? डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाईड. कोणती घेणार? डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाईड. कळालं. बघा जरा 3 नंबरला पण एम एस ऑफिस आहे, तिथं आपली स्लाईड आहे ना ओरिजिनल. मग डुप्लिकेट कुठे आली? इथे 4 नंबरवरती. कळालं. आता आपण कोणत्या स्लाईडवरती प्रेझेंटेशन बनवणार आहे? कोणत्या टॉपिकवरती? DTP बद्दल. मग तिसऱ्या स्लाईडमध्ये बदल नाही करायचा आहे, तर कशामध्ये बदल करायचा आहे? चौथ्या स्लाईडमध्ये. कळालं. आता इथे हेडिंग काय लिहिणार बघा. आता आपण स्लाईड कशावरती बनवतो? DTP बद्दल ना. मग हेडिंग काय लिहिणार इथे? DTP लिहिलं. आता फॉन्ट साईज वगैरे वाढवायची जरुरी आहे का? नाही, कारण का ऑलरेडी आपण डुप्लिकेट स्लाईड घेतले, त्यामुळे जे ओरिजिनल फॉन्ट साईज असेल तीच फॉन्ट साईज इथे पण आली. कळालं डुप्लिकेटचा फायदा काय? नाही तर आपण जर का नवीन स्लाईड घेतली असती तर काय झालं असतं? इथून आपल्याला साईज वाढवावी लागली असते परत. तसं इथे पण चेंजेस करणार मी. समजा डायरेक्ट सिलेक्ट केलं, बरोबर आहे ना. डिलीट बटन आता डायरेक्ट मी लिहायला सुरुवात केली. समजा काय लिहिणार आता? तर DTP मध्ये कोणते कोणते कोर्सेस येतात? तर पहिलं काय लिहितो इथे? काय लिहिणार? पेज मेकर. पुन्हा 3 वेळा समजा इंटर बटन दाबलं, नंतर कोरल ड्रॉ, आणि पुन्हा 3 वेळा इंटर करून कोणतं दाबणार आता? फोटोशॉप. समजलं. आता इथे पण बघा साईज वगैरे वाढवायची जरुरी आहे का? नाही, जी ओरिजिनल साईड असेल त्याच साईजमध्ये आपण लिहितोय. आता इथे पण कॉपी करायची जरुरी आहे का? मगाशी काय केलं होतं आपण? पहिल्या स्लाईडमधून कॉपी केलं होतं ना ड्युरेशन, आणखी नाही. मग आता इथे कॉपी करायची जरुरी नाही आहे, तर इथून काय करतो मी? इथे फक्त याच्यामध्ये थोडा बदल करतो. काय लिहिणं इथे? ड्युरेशन किती लिहिलं?
3 मंथ. फीस किती लिहिणार समजा 2500. आलं समजतं एवढं. आणि आता हे पिक्चर डिलीट करतो. हे पिक्चर नको आहे ना, तर डिलीट बटन दाबलं, झालं डिलीट. कुठून घेतलं होतं पिक्चर आपण, इन्सर्टमधून क्लिप आर्ट. पण आता सध्या विंडो ओपन आहे ना आपल्यासमोर, मग आपण इथूनच एखादा पिक्चर घेऊ शकतो. हे नको असेल स्क्रोल करून खाली या, क्लिक केलं इथे, दाखवते स्लाईड. झालं प्रेझेंटेशन तयार. कळालं कशाबद्दल बनवलं आपण आता, DTP बद्दल. असे आता अजून एक कोणती स्लाईड राहिली शेवटची, टॅली. मग टॅलीसाठी काय करणार आपण, डुप्लिकेट स्लाईड घेणार ना. मग कोणत्या स्लाईडची डुप्लिकेट घेणार, शेवटची स्लाईड असेल ना त्याची डुप्लिकेट घ्यायची. दिसते शेवटची स्लाईड. डुप्लिकेट कुठून घेणार, होममध्ये जाणार. कुठे जाणार पहिलं, होम. होम नंतर कुठे जाणार, न्यू स्लाईड. पण न्यू स्लाईडमध्ये कुठे क्लिक करायची आहे, त्या ॲरोवरती क्लिक करायची. आलो, इथून कुठे जाणार आपण, डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाईड. आली ह्या स्लाईडची डुप्लिकेट. आता ह्या 5व्या स्लाईडमध्ये आलो. आता इथे बदल घडवायचा. इथे काय करणार, हे नाव सिलेक्ट केलं. आता आपण स्लाईड कशावरती बनवतोय, टॅलीविषयी. कशाबद्दल स्लाईड बनवणार आहे आपण, टॅलीबद्दल ना. मग इथे हेडिंग काय येणार, टॅली. काय लिहिलं, टॅली समजा लिहिलं इथे. आता टॅलीमध्ये काय लिहिणार इथे, ते डिलीट न करता डायरेक्ट लिहायचं इथे. काय लिहिणार टॅलीमध्ये, अलग अलग एंट्री लिहू शकतो. परचेस समजा एंट्री दाखवली बरोबर ना, परचेस सेल असे लिहू शकतो आपण. कोणतेही अलग अलग टॉपिक लिहू शकतो. इंटर केलं 3 वेळा. नंतर कोणता टॉपिक लिहिला, वॅट बोलतो ना, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. अजून एकदा 3 वेळा इंटर केलं. इथे काय लिहिलं, सर्व्हिस टॅक्स. बरोबर ना, एवढं छोटं नाही लिहायचा. अजून अलग अलग टॉपिक आहेत, परचेस सेल, सर्व्हिस टॅक्स, TDS, वॅट. पण मी इथे काय लिहिलं, शॉर्टमध्ये लिहिलं. समजा कोणता टॉपिक लिहिला, सर्व्हिस टॅक्स लिहिला. कळलं एवढं. आता ड्युरेशन समजा किती ठेवलं, 3 मंथ ठेवलं इथे ड्युरेशन. आणि फीस किती ठेवली, 1500. किती घेतली, 1500. समजतंय. आता हा पिक्चर नको आपल्याला, सिलेक्ट करून कोणतं बटन दाबणार, डिलीट बटन. इथून एखादा दुसरा पिक्चर घेतला, झालं प्रेझेंटेशन तयार. कळलं एवढं प्रेझेंटेशन कसं करणार. आता ह्या विंडोला मी काय केलं, इथून क्लोज केलं. समजतंय. जमेल असं प्रेझेंटेशन बनवायला. कुठून गेलो तर आपण, होममधून कुठून नवीन स्लाईड घेतली, एक तर इथून घेऊ शकतो, किंवा अलग स्लाईड पाहिजे तर काय करणार, न्यू स्लाईडच्या ॲरोवरती जायचं आहे. इथून कोणती पाहिजे ती स्लाईड घेतली होती. पिक्चर घेण्यासाठी कुठे गेलो होतो आपण, इन्सर्टमध्ये. कुठे गेलो, इथून पिक्चर. माहिती आहे ना इमेज कुठे आहे कॉम्प्युटरची, D ड्राईव्हमध्ये, इमेज फोल्डरमध्ये. समजा इमेज नाही मिळाली तर काय घेतलं आपण, क्लिप आर्ट. क्लिप आर्टमध्ये जाऊन काय लिहायचं, इथे कॉम्प्युटर लिहायचं आहे. आणि नंतर कुठे जाणार, गोवरती क्लिक करायचे आहे. नंतर काय केलं आपण, डुप्लिकेट ऑप्शन बघितला. समजलं ना, मला ह्याच स्लाईडची काय करायची, डुप्लिकेट स्लाईड घ्यायची आहे. तर कुठून घेतली होती डुप्लिकेट, होममध्ये गेलो. नंतर न्यू स्लाईडचा ॲरो दिसतो ना, ॲरोवरती क्लिक करून काय घेतलं होतं, डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाईड. कळतं एवढं. जमेल असं प्रेझेंटेशन बनवायला. आता हे प्रेझेंटेशन तयार करून झालं. आता प्रेझेंटेशन तयार केल्यानंतर काय करणार आपण, हे प्रेझेंटेशन दुसऱ्याला दाखवायचं आहे ना. मग त्यासाठी कोणतं बटन दाबल, कोणतं बटन आहे, मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं ना. कुठे जाणार, स्लाईड शोमध्ये कोणतं ऑप्शन आहे, फ्रॉम बिगिनिंग. स्लाईड शोमध्ये कुठे जाणार, फ्रॉम बिगिनिंगवरती क्लिक करायचं आहे. कळेल. अजून आपण याला इफेक्ट नाही दिलेत. इफेक्ट कसे द्यायचे ते पुढच्या लेक्चरला बघायचं आहे. फ्रॉम बिगिनिंगवरती क्लिक करतो मी इथे. बघा आली पहिली स्लाईड, दाखवतो प्रेझेंटेशन. आता अजून एकदा क्लिक केलं तर काय होणार, पुढची स्लाईड येणार. किंवा कोणतं बटन दाबणार, कीबोर्डवरती इंटर बटन. आली पुढची स्लाईड. समजतंय. आलो. कळेल कसं यायचं पुढे. बाहेर येण्यासाठी कोणतं बटन दाबणार, आपण एस्केप बटन दाबू शकतो. अजून एकदा क्लिक करतोय, दाखवतो प्रेझेंटेशन व्यवस्थित. आलो ना. आता अजून एकदा काय करणार, इथून इंटर बटन.
समजलं प्रेझेंटेशन कसं बनवायचं आहे? जमेल बनवायला? आपण कोणत्याही टॉपिकवरती प्रेझेंटेशन बनवू शकतो, की जरुरी नाही की हाच टॉपिक बनवला पाहिजे. तुम्हाला हा टॉपिक पाहिजे तर तुम्ही एक एक नाव लिहून घ्या. जसे कोणते कोणते कोर्सेस लिहिले ना, डिप्लोमामध्ये कोणते कोर्सेस आहेत, MS ऑफिसमध्ये पहिल्या टाईमला आपण इथून बघून करू शकतो. नंतर आपण आपल्या मनाचा एखादा टॉपिक घेऊ शकतो आणि त्या टॉपिकवरती प्रेझेंटेशन तयार करू शकतो. जमेल बनवायला? कळेल? आता ही स्लाईड काय करायचं, हे प्रेझेंटेशन काय करायचं, मला सेव्ह करायचं आहे. कसं सेव्ह करणार बोला जरा एकदा. कुठे जाणार आपण? फाईल, कुठे जाणार आहे? सेव्ह आहे ना. कुठे सेव्ह करणार आपण? सर्व फाईल एकाच फोल्डरमध्ये सेव्ह करायच्या, आपल्या नावाच्या फोल्डरमध्ये. मग कुठे बनवला तो आपण? कॉम्प्युटर. कॉम्प्युटर नंतर कुठे जाणार? डी मध्ये जाणार. कुठे जाणार कॉम्प्युटर नंतर? डी ड्राईव्ह. डी ड्राईव्हला काय करायचं इथून? ओपन. नंतर कोणता फोल्डर होता? मोरे नावाचा ना. मग फोल्डर कसा शोधणार? कोणत्याही एका फोल्डरवरती क्लिक करायचं आणि आपल्या सरनेमचा पहिला अल्फाबेट काय? एम. एम वरती क्लिक करतो मी. दाखवते मोरे फोल्डर इथून. तर सिलेक्ट करून काय करायचं इथून? ओपन. आलं? आता आपल्याला फाईलला नाव द्यायचं, आपण नाव देऊ शकतो. मी समजा काय लिहिलं, हेच लिहिलं, प्रसाद कॉम्प्युटर्स. काय नाव दिलं? प्रसाद कॉम्प्युटर्स आहे ना. आणि नाव देऊन झाल्यानंतर काय करायचं इथून? सेव्ह वरती क्लिक करायचं. कुठे जाणार? सेव्ह वरती क्लिक करणार. बघा आलं फाईलला नाव इथे. सध्या आपण काय केलं या प्रेझेंटेशनमध्ये, की फक्त टॉपिक लिहून झालेत, बरोबर आहेत ना. यांना कोणता इफेक्ट वगैरे दिलाय का? मग या स्लाईडला इफेक्ट कसा द्यायचा पुढच्या स्लाईड प्रेझेंटेशनमध्ये बनवणार आहोत. कळेल ना इफेक्ट कसा द्यायचा, याच्या बॅकग्राऊंडला कलर कसा द्यायचा, कळेल. ते कुठे बघणार आहोत आपण? पुढच्या टॉपिकमध्ये. करणार एवढं? करा एवढी प्रॅक्टिस. करा स्टार्ट.